बनावट दारू निर्मितीवर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. अंदाजे 37.60 लाखांचा मुद्देमाल जप्त. एक आरोपीला अटक. दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी आगामी महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता कालावधी तसेच नाताळ व 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग धुळे यांच्याकडून बनावट मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरोधात धडक कारवाई करण्यात आली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार देवभाणी शिवार मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या ॲग्रोटेक्नर्स फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या पत्री शेडमध्ये छापा टाकण्यात आला. या ठिकाणी कंपनीच्या नावाखाली बनावट देशी व विदेशी मद्य, तयार देशी ब्लेंड तसेच बनावट मद्य निर्मितीसाठी लागणारं साहित्य आढळून आलं. कारवाई दरम्यान बनावट दारूनं भरलेले मारुती सुझुकी इक्को क्रमांक MH48 AT 0841 वाहनासह एकूण 37,60,470 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रफुल्ल दिनकर भोई यास अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे विभागाच्या पथकाने यशस्वीपणे केली. दरम्यान नागरिकांनी अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800 23 39 999 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 8422 00 113 यावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, धुळे जिल्हा प्रतिनिधी.